ज्ञान अनंत आहे. जिज्ञासेने या आणि शांतीने राहा. गुरूंनी मला ही जबाबदारी दिली आहे. तू या आश्रमाची सर्व व्यवस्था उत्तम सांभाळतोस. ग्रंथांची देखभाल करणे माझे कर्तव्य आहे. माधव मात्र साधा होता. त्याच्याकडे विशेष विद्वत्ता नव्हती ना मोठेपणा, पण त्याच्या मनात गुरूंविषयी निस्सीम भक्तिभाव होता. एक दिवस गुरूंनी सर्व शिष्यांना बोलावले आणि म्हणाले, अधिकार मिळणं सोपे आहे, पण तो टिकवण्यासाठी कर्तव्याची जाणीव आणि भक्तिभाव आवश्यक असतो. काही दिवसांनी गुरु प्रकृतीने अशक्त झाले. त्यांनी आश्रमाची जबाबदारी आर्यनकडे दिली. अधिकार मिळताच आर्यन बदलू लागला. तो इतर शिष्यांवर हुकूम चालवू लागला. माधव मात्र पूर्वीसारखाच नम्र राहिला. गुरूंची सेवा, आश्रमाचे काम आणि सर्वांशी प्रेमाने वागणे हे तो शांतपणे करत राहिला. गुरूंना भेटायचं असेल तर आधी माझी परवानगी घ्या. अधिकार हा सेवेसाठी असतो, अहंकारासाठी नाही. कर्तव्य हे स्वतःचा मान वाढवण्यासाठी नसते, तर इतरांचा भार हलका करण्यासाठी असते. आणि भक्तिभाव म्हणजे गुरूंच्या नावाने सत्ता गाजवणं नव्हे, तर त्यांच्या शिकवणीने जगणे होय. गुरूंनी आश्रमाची खरी जबाबदारी माधवकडे सोपवली. अधिकार सांभाळला, पण कर्तव्य विसरले. अधिकार मागायचा नसतो, कर्तव्य आणि भक्तिभाव असेल तर आपोआपच मिळतो. म्हणून लक्षात ठेवा, अधिकाराने माणूस मोठा दिसतो, पण कर्तव्य आणि भक्तिभावाने तो खरोखर महान बनतो. राम कृष्ण हरी.